ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना हरी जना सवे भेटी न हो अंग संग तुटी ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना तुका म्हणे जिणे भले संत संगष्टणे ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना पायी संताचे मस्तक असो जोडणे असो जोडोनी हस्तक असो जोडणे हस्तक पायी संताचे मस्तक असो जोडोने हस्तक असो जोडोने हस्तक असो जोडोने हस्तक पायी संतांचे मस्तक ओ पायी संताचे मस्तक पायी संताचे मस्तक असो जोडले असो जोडोनी हस्तक असो जोडोनी हस्तक पायी संताचे मस्तक असो जोडोने हस्तक असो जोडोने हस्तक असो जोडोने परम पुरुष शौरी पांडुरंग मुरारी कमल नयन काना गोपिका चित्तहारी प्रगट निकट शोभे रुक्मिणी रम्यवाणी सदल धवल हासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंग करू प्रथम नमन राग करू प्रथम नमन विकोद्या पांडुरंगा करू प्रथम नमन रंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया दुसरे चरणा संताचिया दुसरे चरणा संताचिया कृपा दाले गदे जावी दारू त्यांचा कृपा दाले गदे जावी दारू दुसरे
सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्णब्रह्म परानंदम मीशमालंदी वल्लभम. असं म्हणतात. हनुमंतराया कीर्तनाकरता विराजमान असतात आणि हनुमंतरायांना सुद्धा कीर्तन आवडतं बरं. म्हणून ते हनुमंतराया कथेमध्ये असतात आणि कीर्तनामध्ये असतात. त्यांना पाचारण करायचं आहे. सगळ्यांनी छान टाळी वाजवायची बरं. चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में. आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में. राम जी को लाना लखन जी को लाना. राम जी को लाना लखन जी को लाना. राम जी को लाना लखन जी को लाना. ओ राम जी को लाना लखन जी को लाना. आओ जी पवन पधारो हरि कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में. चले आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में. हरि हॅलो हॅलो. मौलौ बद्ध जटाम सुवल कपटाम संसप्त मूल छटाम अच्छिन्नामर संकटाम मखपटाम मध्यस्थ गोदा तटाम सीता सन्निकटाम सलक्ष्मण भटाम वामांगटुनोत्कटाम प्रामाख्याम प्रगटाम कृतोट जनटाम देवीं भजे टविटाम. वरती हात करायचे सर्वांनी. आपल्याला नाथांना नमन करायचं बरं. वरती हात करायचे नाही तर टाळी पण वाजवायची भजन सुरू झाल्यानंतर. दादा आमचा आवाज. चरणी नमन माझे नाथाला चरणी नमन माझे. चरणी नमन माझे नाथाला चरणी नमन माझे. हे चरणी नमन माझे दादा चरणी नमन माझे. चरणी नमन माझे नाथाला चरणी नमन माझे. चरणी नमन माझे नाथाला चरणी नमन माझे. चरणी नमन माझे नाथाला चरणी नमन माझे. हो चरणी नमन माझे दादा चरणी नमन माझे. चरणी नमन माझे नाथाला चरणी नमन माझे. सावरगावच्या मच्छिंद्रनाथाला चरणी नमन माझे. सावरगावच्या मच्छिंद्रनाथाला चरणी नमन माझे. हो सावरगावच्या मच्छिंद्रनाथाला चरणी नमन माझे. सावरगावच्या मच्छिंद्रनाथाला चरणी नमन माझे. मडीगावच्या कानिपनाथाला चरणी नमन माझे. मडीगावच्या कानिपनाथाला चरणी नमन माझे. हो मडीगावच्या कालिमनाथाला चरणी नमन माझे. मडीगावच्या कालिमनाथाला चरणी नमन माझे. गिरणारच्या दत्तप्रभूला चरणी नमन माझे. गिरणारच्या दत्तप्रभूला चरणी नमन माझे. हो गिरणारच्या दत्तप्रभूला चरणी नमन माझे. गिरणारच्या दत्तप्रभूला चरणी नमन माझे. जेजुरीच्या खंडेरायाला चरणी नमन माझे. जेजुरीच्या खंडेरायाला चरणी नमन माझे. चरणी नमन माझे. जेजुरीच्या खंडेरायाला चरणी नमन माझे. आदमापूरच्या बाळूमामाला चरणी नमन माझे. आदमापूरच्या बाळूमामाला चरणी नमन माझे. आदमापूरच्या बाळूमामाला चरणी नमन माझे. चरणी नमन माझे बाळूमामाला चरणी नमन माझे. चरणी नमन माझे नाथाला चरणी नमन माझे. चरणी नमन माझे
टाळी वा. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त सेवेसाठी घेतलेला जो अभंग आहे, वैराग्य मूर्ती वैराग्य बलवंत चराचरी कीर्तिवंत अलौकिक धैर्यवंत आणि कृतरुणी भगवंत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा मागणीपर प्रकरणातला हा अभंग आहे. तसं तर तुकोबरायच्या गाथेमध्ये असंख्य प्रकरण आहेत बरं. बाळक्रीडा प्रकरण, नाट प्रकरण, जोगी प्रकरण असेल, काकडा प्रकरण असेल, अशी वेगवेगळी प्रकरणं तुकोबरायच्या गाथेमध्ये. तुकोबरायच्या गाथेमध्ये मागणीपर प्रकरणातला हा अभंग आहे. देव वसे चित्ती, खऱ्या अर्थानं पहिला दिवस कीर्तनकाराचा असेल तर कीर्तनकारानं कोणता अभंग घ्यावा बाबा? नामपर. आणि दुसरा जर असेल तर कोणता घ्यावा? संतपर घ्यावा किंवा उपदेशपर घ्यावा. बरं, म्हणजे मध्ये काही म्हटलं तरी चालतं का? असं काही नाही बरं. आणि जागराच्या काल्याच्या आदल्या दिवशी जो दिवस असतो त्याला काय म्हणायचं? मागणीचा दिवस. म्हणजे भगवंताकडे आपण जी सेवा केली त्या सेवेच्या बदल्यात काहीतरी मागावं. बरोबर आहे की नाही? आपल्या उद्धाराची तळमळ आपल्याला असावी. तसं तुकोबराय म्हणतात, देव वसे चित्ती, ज्यांच्या अंतकरणामध्ये भगवंत विराजमान आहे ना, त्यांची आवड माझ्या मनाला असू दे ना देवा. मन कसं आहे माहिती आहे का? भलित या सवे धावे सैराट वाट आडवाट दरे दरकुट न विचारी काही कपाट, असं ते मन आहे. मग त्या मनाला काहीतरी रोग घालण्यासाठी मनाला आवड निर्माण करणं, मनाला रोग धरता आला पाहिजे, अशी तुकोबरायांची इच्छा आहे. असा मागणीपर प्रकरणातला हा 4 चरणाचा अभंग आजच्या आपण संकीर्तन रूपी सेवे करता घेतला आहे. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठ्ठल विठ्ठल. खऱ्या अर्थानं आपण भाग्यवान आहोत. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांच्या बीजेच्या उत्सवाच्या निमित्तानं हा सप्ताह आपलं आयोजन चालू आहे. बरोबर आहे की नाही? खऱ्या अर्थानं हा सप्ताहाचं वयवर्ष जर आपण बघितलं तर सप्ताहाचं वयवर्ष किती आहे? 76. म्हणजे मागच्या वर्षी अमृत महोत्सव झाला असेल कदाचित सप्ताहाचा आपल्या. बरं, लवकरच शताब्दी होईल आपल्या सप्ताहाची. जसं जोग महाराज सप्ताह संस्थेची जशी शताब्दी झाली तशी आपल्या सप्ताहाची सुद्धा 15 वर्षानंतर शताब्दी होईल बघा. 25 वर्षानंतर सप्ताहाची 4 तप खऱ्या अर्थानं पूर्णत्वास गेली आहे. आणि खऱ्या अर्थानं जी पूर्णत्वास गेली आहे ही जी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी समोर विराजमान आहेत, त्यामध्ये असतील हरिपाठाचं ज्यांचं नेतृत्व आहे, पारायणाचं नेतृत्व आहे, आदरणीय हरिभक्त पारायण चंद्रकांत महाराज असतील, अरुण महाराज असतील, लक्ष्मण महाराज, यादव महाराज पाटील असतील, त्याच्यानंतर दामोदर महाराज पाटील, जगन्नाथ महाराज, विजय महाराज पाटील, ही सर्व मंडळी आपल्या परिसराचंच वैभव, गावातली असतील काही मंडळी, या मंडळींमुळे हा उत्सव टिकून आहेत. बरं, सप्ताहाचं वयवर्ष इथपर्यंत टिकलं म्हणजे सप्ताह कसा झाला आहे? म्हातारा झाला असं नाही. ऐका, सप्ताह म्हातारा झाला म्हणजे परमार्थ केल्यानंतर परमार्थाचं असं फळ आहे. जेव्हा परमार्थ आपण करतो का, परमार्थामध्ये जेव्हा जसं जसं वय वाढतं तशी किंमत वाढती. काय होती? किंमत वाढती. आणि प्रपंचामध्ये कसं आहे? जसं जसं वय वाढतं तसं किंमत कमी होती ना. म्हणून सगळ्यांच्या एकोप्यानं हा उत्सव सुरू आहे. कार्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, येथे भगवंताचे अधिष्ठान. म्हणून सगळ्यांच्या एकोप्याने हा उत्सव सुरू आहे. खऱ्या अर्थानं ज्यांच्यामुळे या ठिकाणी येण्याचा योग प्राप्त झाला आहे, आदरणीय हरिभक्त पारायण आमचे जीवलग मित्र पंडित भाऊ पाटील असतील, त्याच्यानंतर आणि या सप्ताह कमिटी करता एक जोरदार टाळी वाजवायची तुम्ही. बरं, मंदिर म्हटलं की मंदिराला उत्सव पाहिजे. आज खऱ्या मी तर म्हणत असतो, ज्या मंदिराला उत्सव नाही ना बाबा, तर त्या मंदिराला पोरकं म्हणायला काय हरकत आहे का? मंदिराला उत्सव हवा, 1 दिवसाचा असावा, 2 दिवसाचा असावा, 3 दिवसाचा असावा, पण उत्सव असावा. उत्सव नसेल तर त्या मंदिराला पोरकं म्हणायला काय हरकत आहे का? ऐका, मी माझ्या बगलेतला पण सांगणार नाही. रात्र पूर्ण चंद्र स्थितीला असते, ती रात्र शोभते. वाणी व्याकरण पूर्ण बोलणं असतं, ती वाणी शोभते. कुळ सत्पुत्राचा जन्म झाला, मग त्या कुळाची शोभा आहे. स्त्री आपलं शील सांभाळलं, आपलं कुल सांभाळलं, तर त्या स्त्रीची शोभा आहे.
कुळ सत्पुत्राचा जन्म झाला त्या कुळाची शोभा, हत्ती पूर्ण मदस्थितीला असतो त्या हत्तीची शोभा, सरोवर कमळाचं फूल त्या ठिकाणी उमजलंय त्या सरोवराची शोभा, पृथ्वी आदर्श राजा मिळाला त्या पृथ्वीची शोभा, त्रैलोक्य भगवान विष्णूच्या आसनाने शोभतं तसं मंदिर हे उत्सवानं शोभतं. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 हे मीडियन मुंबई नाही बरं. नागो भाती जलेन कलुर्हे पूर्णेंदुना शर्वरी शीलेन प्रमदा नित्योस्तवेर मंदिरम वाणी व्याकरणेन हंसमिथुर्णेन सभा पंडितै सत्पुत्रेण कुलं रूपेण वसुधा लोकत्रयं विष्णुना. म्हणून सगळ्यांच्या एकोप्यानं आणि आनंद या गोष्टीचा वाटतोय की महाराष्ट्रातील ख्यातनाम मंडळी आपल्या सप्ताहाकरता उपस्थित आहे. मृदंगावर ज्यांची साथ आहे ते आदरणीय हरिभक्तपरायण प्रमोद महाराज पालवे. भिगवणवरून ही मंडळी या ठिकाणी किती लांबून आलीत बघा. अतिशय गोड मृदंग वाजवतात, संगीत विशारद आहे, त्यांच्यासाठी गोड टाळी वाजवायच्या सर्वांनी. त्याच्यानंतर तबल्याच्या साथीसाठी आता आपल्याच परिसराचं भूषण, गावातले आहेत का? नाही, बाहेरगावचे. बाहेरगावचे, शेजारीच एक म्हणजे परिसर. शेजारी आदरणीय अथर्व महाराज असतील. अथर्व महाराजांकरता टाळी वाजवायला कानागाडी करू नका. जो करील कीर्तन भजनात टाळ्यांची टाळाटाळी मग त्यासी रात्री यम कवटाळी. लक्षात घ्या, रात्री बघितलं ना कसं झालं. हा म्हणून तर तुम्ही साईटला बसलात असे नाही का सर्व. ऐका, तुम्हाला सांगणार आहे मी. आदरणीय अथर्व महाराज असतील, त्याच्यानंतर आदरणीय संगीत विशारद आदरणीय हरिभक्तपरायण श्रीहरी महाराज सायकर असतील, आदरणीय संगीत अलंकार आदरणीय माऊली महाराज गदादे असतील. या दोघांकरता जोरदार टाळी वाजवा. आणि संस्थेतली बालगोपाळ मंडळी, चला तर सगळ्यांनी मिळून करूया एक तासभर त्या तुकोबऱ्यांची सेवा. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 हरे विठाला विठाला. आपल्या महाराष्ट्रामध्ये 2 बीज प्रसिद्ध आहेत बाबा. कोणकोणत्या तर ऐका. एक तुकारामांची बीज, तिला काय म्हणतात? आज आपण जी साजरी केली तिला काय म्हणतात? तुकाराम बीज. आणि दुसरी बीज आहे ती कोणती सांगा बरं, सांगता येईल का कोणाला? कुणाला सांगता येईल का? भाऊबीज आहे. भावाची बीज तिला काय म्हणतात? भाऊबीज. हा, भावाची बीज करतात बहीण, तिला काय म्हणतात? भाऊबीज. आणि त्याच्यानंतर आणखी एक बीज आहे, कोणती सांगा बरं? धर्मनाथाची बीज, तिला काय म्हणतात? धर्मबीज. ती मागच्या महिन्यामध्ये झाली, वसंत ऋतूमध्ये असते. मी 2 बीज तुम्हाला आज सांगणार आहे. जी तुकोबरायांची बीज तिला काय म्हणतात? तुकाराम बीज. आज आपण साजरी केली ना ती तुकारामांची बीज, तिला काय म्हणतात? तुकाराम बीज. आणि दुसरी आहे धर्मनाथाची बीज. मी आपल्याला शेवटी धर्मनाथ बीज आपल्याला सांगेल. तुकोबरायांची बीज. तुकोबरायांचा अधिकार किती महाराज ऐका ना. काय तुकोबरायांचं? ज्यांनी काळावर केली मात आणि धरली वैकुंठाची वाट, ते तुकाराम महाराज. बरं, आपण किती त्या काळाला घाबरतो, मरणाला आपण घाबरतो. तुकोबराय म्हणतात, मरण माझे मरोनी गेले, मज मनी केले अमर. एवढा अधिकार. किंवा तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. तो यम सुद्धा थरथरा कापतो. कुणाला? तर तुकोबरायांना. एवढा अधिकार तुकोबरायांचा. ऐका, झाला प्रसंग असा डोळ्यासमोर चित्र आणा. श्री तुकोबरायांना घेण्याकरिता विमान आलं बरं का. तो काळ होता ना, काळ तुकोबरायांच्या घरी काय करायचा? कामधंदा करायचा. काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबतसे. कामधंदा करायचा. बरं, मग तो काळ म्हणू लागला तुकोबरायांना, का हो तुकाराम महाराज, तुम्ही प्रत्येकासाठी अभंग केलेत की? वृक्ष ही सोयरे वनचरे, पक्षी ही सुस्वरे आळविती, किंवा आलिया संसारा, संसारिक माणसांसाठी सुद्धा तुम्ही अभंग केलेत. आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. प्रत्येकासाठी तुम्ही अभंग केले. मग माझं काय? मी तर तुमच्या घरी कामधंदा करतो. म्हटले, अरे काळा, तू काय, तुझं काम काय सोपं आहे का? तू भल्याभल्यांना मातीत गाडतोस की. म्हटले, थांब, तुला मी आता महत्त्वाचं काम देणार आहे. जेव्हा तुकोबराय वैकुंठाला गेले ना, तो आजचा दिवस बरं का. आज आपण तुकोबरायांची सकाळी बीज साजरी केली की नाही. तुकोबराय वैकुंठाला जायला तुकोबरायांना काय आलं?
विमान घेण्यासाठी आलं. एवढा तुकोबरायांचा अधिकार आहे बरं का. तुकोबरायांचा अधिकार किती तर ऐका. भगवंतानं त्यांची पूजा करावी. जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे, तणु मानवी दिव्य रूपीच केली, न त्याही तिही दिव्य लोकासी नेली. तुका भासला मानवी वेशधारी, नाही लीळा विग्रही निर्विकारी. असा तुकोबरायांचा अधिकार. बरं, भगवंतांना त्या तुकोबरायांची पूजा करावी इतका अधिकार तुकोबरायांचा. तुकोबरायांना घेण्यासाठी विमान आलं. विचारणा करा, तुकोबरायांचं विमान उंचावर आहे बरं का. तुकोबरायांचं विमान उंचावर आहे. तुकोबरायांनी एक पाय कुठे दिला तर तुकोबरायांनी आपला उजवा पाय त्या विमानामध्ये ठेवलाय आणि पलीकडे काळ उभा होता. त्या काळाला विचारणा केली, अरे काळा इकडे ये ना गड्या. त्या काळाला बोलवलं तुकोबरायांनी. बोलवल्याच्या नंतर काळाला म्हटलं, अरे काळा तू आता वाक खाली. आणि तुकोबरायांनी काय केलं तर ऐका ना, त्या काळाच्या मस्तकावर पाय दिला आणि तुकाराम महाराज कुठं गेले? जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय. ओ जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय. एवढा अधिकार. त्या काळाला बोलवलं, त्या काळाच्या मस्तकावर पाय दिला आणि तुकोबाराय कुठं गेले तर वैकुंठाला गेले. आता काही लोक म्हणतात तुकोबारायांचा खून झाला. बरं म्हणतात, असे काही अवलादी बोलतात. ते म्हणतात तुकाराम महाराज हिंदूंचे, आपलेच लोक आपले द्वेषित. बरं आपल्या काय हिंदूंचा एक संघ नाही आहे. तीच लोक आपली काय करतात, हेळसाण करतात. तुकोबाराय तुम्ही आजही बघा, संभाजीनगरला गॅझेटमध्ये तुकोबारायांचं कीर्तनकरिता गुप्त झाली नोंद झालेली तिथे संभाजीनगरला गॅझेटला. इतका अधिकार तुकोबारायांचा. आणि तुकोबारायांचा गाथा आपल्याकडे ना, मुळात काही नसतं तर ठीक आहे, तुकोबारायांचा गाथा आपल्याकडे आहे की नाही. ग्रंथसंपदा तुकोबाराय आपल्याला देऊन गेले की नाही. काही दिलं नसतं. हे बघा, आपल्या संप्रदायामध्ये शिरकाव व्हायला लागला आहे. शिरकाव म्हणजे खूप संप्रदाय फोफवलीत. बाहेरची असंख्य संप्रदाय येतात आणि आपली लोक त्यांना बळी पडतात. आहे चांगला गर्दी दिसली की तिथे लोक झाली सुरुवात जायला. असं नाही. तुकोबारायांचं गाथा वाचावी, वाचावी ज्ञानेश्वरी. तुकोबारायांची गाथा वाचावी. वाचाल गाथा तर ठीक होईल तुमचा माथा, लक्षात घ्या. असा गाथा तुकोबारायांचा. तुकोबारायांच्या गाथेमध्ये असंख्य प्रकरणं आपल्यासाठी. इतकं योगदान आहे तुकोबारायांचं, फार मोठं योगदान आहे. बरं गाथा वाचावा. म्हणून खऱ्या अर्थानं आपला हा तुकोबारायांच्या बीजेच्या उत्सवानिमित्त. आणि तुकोबाराय ऐका ना, गेले ना वैकुंठाला तर ते एक जणाला विचारून गेले. तो कोण माहिती का? रामेश्वर भट्ट, जो तुकाराम महाराजांचा कट्टर वैरी होता. कट्टर वैरी होता. तर त्याला विचारून तुकोबाराय कुठं गेले? वैकुंठाला गेले. म्हणे रामेश्वर सकळा पुसोनी, गेला तो विमानी, वैसोने गेला तो विमानी. म्हणे रामेश्वर सकळा पुसोनी, गेला तो विमानी, बैसोनी गेला तो विमानी, बैसोनी. म्हणे रामेश्वर सकळा पुसोनी, गेला तो विमानी, बैसोनिया. एवढा अधिकार तुकोबारायांचा. आणि खऱ्या अर्थानं आजचा दिवस फार पवित्र आहे. बरं शुभ दिवस आहे. तुकोबारायांच्या बीजेचा उत्सव आज सकाळी संपन्न झाला आहे. म्हणून आज आपण 3 दिवसाचा का होईना आपण उत्सव करतोय तुकोबारायांसाठी, नाही का. म्हणून या कमिटी करता परत एकदा जोरदार टाळी वाजा. फार परिश्रम घेतात ही लोक, नाही का. म्हणून हा उत्सव पार पडतोय की नाही. चला तर एक तासाभरामध्ये त्या
तुकोबरायांची सेवा करू. विठ्ठल विठ्ठल विठाल 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 आपण या मानवी जीवनाची विचारणा केली तर आपल्या सगळ्यांच्या एक गोष्ट लक्षात येते मायबाप. आपण मानवी जीवनाचं चिंतन केलं, देवलोकाचं चिंतन केलं, संत लोकाचं चिंतन केलं तर आपल्या काही गोष्टी लक्षात येतात. या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेला जडजीव आहे. प्रत्येक मनुष्य आहे, देव असू द्या, संत असू द्या किंवा जीव असू द्या, जीव कोटीतला जीव असू द्या, संत असू द्या किंवा भगवंत असू द्या, प्रत्येकाची मानस इच्छा प्रत्येकाची इच्छा, प्रत्येकाची धारणा वेगवेगळी, प्रत्येकाला आवड आहे. आवड नाही असा एकसुद्धा मनुष्य शोधून देखील सापडणार. मग तो कुणी असू द्या बरं का, भगवंत असू द्या किंवा संत असू द्या किंवा तुम्ही आम्ही असू द्या, आपल्याला तर काही पण आवडतं. जसं शेळी माहिती आहे की शेळ्या आहेत का, आहेत का अजून? जशी शेळी जशी कशाला तोंड लावते ना तशी माणसाला कशाची पण आवड. शेळी दगडसुद्धा चाटून पाहते का खारट आहे का गोड आहे. म्हणून माणसाची अशी धारणा आहे बरं का. संतांना काय आवडतं तर ऐका ना, संतांना काय आवडतं? देवाचं नाम आवडतं. आम्हा आवडे नाम घेता तोही पिता संतोषे. कोणाला आवडतं? संतांना आवडतं नाम घ्यायला. म्हणून संत त्याच्या नामाचं संकीर्तन करतात. नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरे. किंवा देवाचे गुण संतांना आवडतात. गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. देवाची कीर्ती त्या संतांना आवडती. मात त्याची सदा आवडे जयासी. मात म्हणजे कीर्ती त्या संतांना आवडती. अहो त्याला देवच आवडतो. देव सोडून त्यांना काही आवडत नाही. का आवडत नाही तर त्यांना त्या विषयाचा अंतरंग कळालं. आता आपल्याला जे विषय आवडतात ते संताला आवडत नाही गड्या. त्या संतांना काय आवडतं तर भगवंत आवडतो. किती आवडतो तर ऐका ना, ज्ञानोबराय म्हणतात, तुझी आना वाहीन गा देवराया तुझी आना वाहीन गा देवराया. हे तुझी आन वाईन गा देवराया. तुझी आन वाईन गा देवराया. तुझी आना वाहीन गा देवराया. तुझी आना वाहीन गा देवराया. हे तुझी आन वाईन गा देवराया. तुझी आन वाईन गा देवराया. बहु आवडसी जीवा पासोनिया. आवडते जीवा पासोनिया. बहु आवडसी जीवा पासोनिया. आवडते जीवा पासोनिया. कानडिया विठोबा कानडिया. कानडिया विठोबा कानडिया. हे कलडिया विठोबा कानडिया.